आज छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा स्मारकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले। या अभिवादनानंतर संभाजीनगरचे मावळे संजय फटाकडे साहेब, मल्हार योद्धा दादासाहेब रोकडे, अण्णा नानासाहेब जानराव, मीराताई जानराव, रामराव मंडलिक, कैलासराव रिटे तसेच असंख्य समाज बांधव हे दीपक भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली जालन्याकडे मार्गस्थ झाले। हा मोर्चा इशारा मोर्चा म्हणून ओळखला जात असून त्याला संभाजीनगरमधून मोठा पाठिंबा मिळत आहे। हिंदवी न्यूज प्रतिनिधी मनीष शेळके सह अक्षय ढोले। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। नमस्कार, आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून जे चिकलठाणा सर्कल आहे या माध्यमातून या ठिकाणी बहुसंख्य धनगर समाज आज दीपक भाऊ बोराडे जालना जिल्ह्यामध्ये जे उपोषण करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी असंख्य लोक धनगर समाज बांधव या ठिकाणून रवाना होत आहेत। आपल्या समेत आहेत, आपण बघू शकता हिंदवी न्यूज चॅनल, मी मनीष शेळके समेत अक्षय ढोले आपल्या समेत आहेत। आदरणीय रिटे साहेब, आपण काय सांगू शकता? हा लढा काही आमचा नवीन नाही आहे। घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने आम्हाला 36 नंबरला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे आणि गेल्या 17 सप्टेंबरपासून दीपक भाऊ बोराडे हे जालना येथे उपोषणाला बसलेले आहे। आमचं उपोषण हे याच्या आधीही झालेलं आहे, पण हे उपोषण जे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त चालू झालं, तर हे मुक्ती संग्राम दिन हा आमच्या समाजासाठी एक नवीन आशा घेऊन आलेला आहे की या उपोषणाचा शेवट हा आमचा समाज गेल्या स्वातंत्र्यापासून जो लढा देतोय आम्ही, तो आमचा मुक्त होऊन आम्ही स्वातंत्र्य होऊ आणि आम्हाला एसटी आरक्षण भेटेल याचे आम्हाला विश्वास आहे। तसेच आमचा समाज आज टोटल महाराष्ट्रात नव्हे तर तमाम भारतातून आमचा समाज आमच्या महाराष्ट्रातल्या या एसटी आरक्षणाच्या सपोर्टमध्ये आहे। आणि तसेच आज जालना येथे भव्य असं दिव्य ऐतिहासिक असे मोर्चा होईल, त्यासाठी आम्ही निघालेलो आहे। एकट एकट जय मल्हार, एकट एकट जय मल्हार। तसेच आपण बघत आहात या ठिकाणी आपल्या समेत आहेत संजय भाऊ फटाकडे जे मल्हार योद्धा आहेत। आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की आपण दीपक भाऊ बोराडे जे उपोषणाला बसले आहेत यांना पाठिंबा देण्यासाठी आपण असंख्य कार्यकर्त्यांसहित या ठिकाणून जालना जिल्ह्यात रवाना होत आहेत। साहेब, आपण काय सांगू शकता? गेले 8-9 दिवसापासून माननीय दीपक भाऊ बोर्डे हे उपोषणाला बसले आहेत आणि विशेष करून महाराष्ट्र सरकार व तसंच शासनाच्या बाजू जे आपलं आहे कलेक्टर ऑफिस त्याच्या बाजूलाच उपोषण चालू आहेत। पण कोणत्याही सरकारी अधिकारी असो या शासनातला कोणीही असो आतापर्यंत त्यांच्या उपोषणाची दखल घेतलीच नाही। मग याचा अर्थ काय समजायचा? यांनी धनगराला कुठं काही डावलण्याचं यांचा पहिल्यापासून हा प्लॅनिंग आहे का? म्हणजे 78 वर्षापासून ही धनगर समाजाची लढाई आहे आणि ती संविधानिक आहे, असंविधानिक काही नाही आहे। कारण 1931मध्ये जी पहिली जनगणना झाली त्यामध्ये धनगर नाही, तिथं फक्त धनगराची नोंद आहे। 1956मध्ये जे राज्य पुनर्गठित झालं त्याच्यातसुद्धा धनगर नाही आहे। मग हे जे अन्याय आज धनगरावर होतोय याच्यावर कुठेतरी ह्या शासनाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी हा पुढाकार घेऊन धनगराची आम्ही मागत नाही आहे तेच लागू करा म्हणतो, म्हणजे अंमलबजावणी करा, फक्त अंमलबजावणी करा। कारण घटनेमध्ये 36 नंबरला धनगर असं म्हणून आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी करायची आणि धनगरांच्या मुलांना सर्टिफिकेट वाटायचं आहे। पण हे जे सरकार आहे हे जाणून बुजून करत आहे का, हे आता कुठे शंका निर्माण होत आहे। शंका निर्माण होण्याचं कारणच हे आहे की जो लढा आहे 2014मध्ये हेच माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी शब्द दिलता, भारताचे पंतप्रधान त्यांनी शब्द दिलता की धनगर आम्हाला सत्तेत बसवल्यानंतर आम्ही तुम्हाला एसटीच्या ज्या सवलती आहेत सर्टिफिकेट देऊ म्हणून। पण ह्या आता ते शब्द आपण वापरायला नाही पाहिजे, कारण यांची ही नैतिक अधिकार आहे त्यांच्याकडे जर नैतिकता असेल तर ते 100% आम्हाला जे आमचं मागणी आहेत ती अंमलबजावणी करून आम्हाला ते पुढे
एस टीचं सर्टिफिकेट देतील याच्यात काही शंका नाही. आपण बघत होतात आपल्या समोर संजय भाऊ यांनी चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन दिलेलं आहे समाजाला आणि तसेच आपल्या समोर एका भगिनी सुद्धा आहेत की रणरागिणी आपले मुलं बाळं स्वतः घरी ठेवून आज ही रणरागिणी जालना जिल्ह्याकडे एस टी प्रवर्गामधून आरक्षण उपलब्ध असताना सुद्धा हे आरक्षण का देत नाही या संदर्भात दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी ताई चाललेली आहे. ताईकून जाणून घेता येईल आपलं नाव. मी मीराताई जानराव एक दीपक भाऊ जालना येथे दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला आज 8 ते 9 दिवस झालेले आहेत बसलेले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा धनगर समाज पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहे. ऑल महाराष्ट्रातून धनगर समाज हा रस्त्यावर उतरून दीपक भाऊंना पाठिंबा देण्यासाठी येत आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय एस टी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ऑलरेडी दिलेलं आहे. एस टी 36 नंबरला एस टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे. फक्त देवा भाऊंना एकच विनंती आहे का त्याची फक्त अंमलबजावणी करायची आहे बस, बाकी काही नाही. आणि देवा भाऊनी एवढा धनगर समाजाचा रानावनात दऱ्या खोऱ्यात राहणारा वाड्या वस्त्यावर राहणारा हा समाज हा दुबळा समाज आहे. शेळ्या मेंढ्या कोकऱ्या बाकऱ्या घेऊन हा समाज वाड्या वस्त्यावर राहतो, रानावनात राहतो आणि त्याला न्याय द्यावा, त्याचा अंत पाहू नये एवढीच मी देवा भाऊला आपल्या माध्यमातून विनंती करते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवते. एकट 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 एकट. आपण बघत होता आपल्या समोर आहेत लोकर साहेब, आपण काय सांगू शकता? धनगर आरक्षण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेलं आहे. आम्ही काही नवीन मागत नाही, फक्त त्यांची अंमलबजावणी करायची. आणि 2014ला बारामतीमध्ये ज्यावेळेस उपोषण बसलेले होते त्यावेळेस देवाभाऊ घटनेते होते. देवाभाऊ आणि महादेव जानकर विकास महात्मे तिथे उपोषण सोडायला आले. त्यांनी लेखी दिलेलं आहे की आमचं सरकार आणा, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. आम्ही आरक्षण मागत नाही, अंमलबजावणी करा म्हणताय. पण भरपूर 11 वर्षापासून आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय पण ते आम्हाला आरक्षणची अंमलबजावणी देत नाही. आमची देवाभाऊला ह्या सरकारला सगळ्याला विनंती आहे का धनगर समाज हा तळागाळातला आहे, मेंढपाळ समाज आहे, गरीब समाज आहे, रानावनात राहणारा फिरणारा समाज आहे. आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला अंत पाहू नका, एवढं धनगराला एस टीचे सर्टिफिकेट देण्याची अंमलबजावणी करा याच्यातून मी विनंती करतो. आपण बघत होतात हिंदी न्यूज चॅनल. या ठिकाणी अतिशय धनगर योद्ध्यांचा जो रागरोष आहे अतिशय शासनाच्या विरोधात आहे. कारण की शासनाने यांना सांगितलं होतं ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये येऊ त्यावेळेस तुमची अंमलबजावणी 100% करण्यात येईल, परंतु अद्याप झालेली नाही. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी किमान हजारोच्या संख्येने हा धनगर समाज आज जालन्याच्या ठिकाणी रवाना होत आहेत. आपण बघत आहोत अत्याचाराचा प्रतिकार हिंदी न्यूज. मी मनीष शेळके समेत अक्षय डोले.